युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात LPG गॅसचा तुटवडा भासतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून कोल्हापुरातील LPG गॅसचे पंप जे आहेत ते आता बंद पडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। मी आता आहे कोल्हापुरातील दिशा हॉटेल चौकामध्ये जो LPGचा पंप आहे त्या ठिकाणी आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी गॅस संपल्याचा बोर्ड आहे तो लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर युद्धजन्य परिस्थितीमुळे LPGची कमतरता आहे आणि त्यामुळे सध्या आपण या पंपावरून LPGचा पुरवठा करू शकणार नसल्याचा देखील फलक आहे तो लागल्याचं बघायला मिळतंय। खरं तर कोल्हापुरात गेल्या 8 ते 10 दिवसापासून या सगळ्या LPG गॅसची समस्या आहे ती आपल्याला भेडसावताना बघायला मिळते। LPGच्या गॅसच्या किमतीमध्ये देखील भरमसाठ आहे वाढ आहे ते झाल्याचं बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आता हे LPGचे गॅसचे पंपच बंद असल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर कोल्हापूर शहरामध्ये जवळपास 4,500 LPGवर चालणाऱ्या रिक्षा आहेत आणि त्याच्यासाठी फक्त 2च LPGचे पंप आहेत। त्यातला हा एक प्रमुख जो पंप आहे तो आता बंद पडल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे रिक्षा चालकांना विशेषतः मोठा फटका यापुढे बसणार आहे। आता LPGचे हे पंप कधी सुरू होतील याची देखील शाश्वती इथल्या व्यवस्थापनाला देता येत नाही आहे आणि त्यामुळे अनिश्चित काळासाठी हे सगळे LPGचे पंप जे आहेत ते आता बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि रिक्षा चालकांना मात्र याचा मोठा फटका आहे तो आता येत्या काळामध्ये बसण्याची चिन्ह देखील निर्माण झालेली आहेत। जर्नलिस्ट सुनील काटकसं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। माझं नाव रफिक मुल्लानी। आता गाडीत तर गॅस नाही, आता काय तर गॅसचा दर पण वाढला आहे। आजचा दिवस कसा जाईल म्हणतो ते पण नाही। आता इथं गॅस शिल्लक नाही म्हटल्यावर तर आम्ही करणार काय आणि जगायचं कसं आता आपण? तर मोठा प्रश्न असा आहे की आता गाड्या लावायला पाहिजे थप्पीला आणि कुठं गवंड्या हाताखाली जायला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।